सोलापूर बार्शी महामार्गावरील कारंबा गावाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा शेतकरी गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार दोंडाप्पा गुराप्पा जोडमुटे वय 70 आणि मल्लीनाथ हिप्परगी वय 60 हे दोघे दुचाकीवरून शेताकडे जात होते. कारंबा येथील मातोश्री वस्तलाबाई मुनारे प्रशालेसमोर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की धोंडाप्पा जोडमुटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मल्लीनाथ हिप्परगी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या मार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपर पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणली.